नमस्कार मित्रांनो, आपण आहे सुळकाई देवी मंदिर ट्रस्ट, सुळकाई रेवानगर, गुंपा, मूळस्थान, विटा. दरवर्षी सुळकाई देवी यात्रेनिमित्त पारंपरिक यात्रेचं हे मैदान आहे आणि या मैदानाची मुलाखत घेण्यासाठी आपण सुळकाई देवी यात्रा कमिटी यांच्याशी आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. आपले नाव सांगा प्रथम. मदन किसन पवार. सदरचे मैदान हे कशानिमित्त आपण आयोजित केलेलं आहे? श्री सुळकाई माता देवी यांची यात्रेनिमित्त हे मैदान भरवलं जातं. हे मैदान कशा प्रकारचं होणार आहे? म्हणजे आदत होणार आहे, दुसरा बैल होणार आहे की ओपन होणार आहे? हे मैदान हे ओपन होणार आहे. आणि सदर मैदानाचा बक्षीस क्रम कशा प्रकारचा आहे? किती बक्षीस ठेवलेले आहेत? बक्षीस हे 7 ठेवलेले आहेत. प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 71,000, द्वितीय क्रमांक 51,000. त्या पटीत बाकीची बक्षीस लावलेली आहेत. बरोबर. आणि आपण सदर मैदानासाठी प्रवेश फी किती रुपये आकारली आहे? प्रवेश फी ही 800 रुपये आकारलेली आहे. सदरचे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना खानापूर तालुका व शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आपण पार पाडणार आहात का? नक्कीच. सर्व बैलगाड्यांचे नियम पाळून, प्रशासनाचे नियम पाळून हे मैदान पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडू. आपण या मैदानासाठी शासनातर्फे जी शासकीय रीतसर परवानगी लागते, तो परवाना आपण काढलेला आहात का? रिसर शासनाचा परवाना काढलेला आहे. बरं, ठीक आहे, ओके. आता या मैदानासाठी टोटल फाटीचं जे अंतर आहे ते आपण किती फूट ठेवलेलं आहे? फाटीचं अंतर ही 900 फूट आहे. बरं. आणि पूर्ण मातीची फाटी आहे? पूर्ण मातीची फाटी. रोलर फिरवलंय? रोलर फिरवून अतिशय सुंदर असं मैदान तयार केलेलं आहे. जे आपण फाटी तयार केलेली आहे त्याबद्दल काय हे नाही. आणि दोन्ही तासामधील अंतर आपण किती फूट ठेवलेलं आहे? 14 फूट. सदर मैदानासाठी आपल्या या मैदानावरती समालोचन कोण करणार? समालोचन विजय यादव रामापूरकर आहेत आणि दुसरे पप्पू सूर्यवंशी वांगी आणि भरत गुरव बोड. आणि सदर मैदानामध्ये निकाली पंचाचं काम कोण करणार? निकाली पंचायत आमच्या गावचे शरद नेंबर, नाना पवार, सतीश ठाकूर आळसूंच आणि वैभव कदमिटा तिघ जण. आणि तसेच या प्रकारे झेंडा पंचाचं काम? झेंडा पंचायत आशिफ मुलानी वडगाव, नंतर सलीम मुलानी तोंडली आणि सुदर्शन माने कारवे तिघ जण. आणि सदर मैदानाच्या अवतीभोवती बैलांना इजा होईल म्हणजे जसे की नदी, नाला, ओढा? नाही, काय नाही. बैलांना शर्यतीसाठी पळताना किंवा पळून झाल्यानंतर आजूबाजूला अशी अडचणी येईल? नाही, काही नाही. पूर्ण मैदान मोकळं आहे. मैदान पुढे जेव्हा कच्चा संपतोय त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढे किती रान? जवळजवळ 500-600 फूट मोकळं आहे. म्हणजे मैदान मोकळं. पुढे बैलांना कुठे काय अडचण नाही. बैल मालकांनी, गाडी मालकांनी या सगळ्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर गाडी नोंद करून 2 दिवस राहिले. 2 दिवस नोंदीचे बाकी आहेत. सहकार्य करावे.